नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर माझी ही मुलगी आता आम्ही केक काढायला जात होतो आणि बड्डेसाठी रेडी झालेलो. हा जुना ब्लॉग आहे जो की मला मोबाईलमध्ये सापडला. मला वाटलं डिलीट झाला असेल आणि तो पोस्ट करायचा राहून गेला होता. हा माझ्या मुलाचा बड्डेचा ब्लॉग होता. हे बघा मम्मीने हा बॉक्स धरलेला आहे. आता लिफ्ट येते आणि आम्ही लिफ्टने जातोय. ट्रान्झॅक्शन व्हिडिओ पोस्ट केलाय तर मला कमेंट करून सांगा की कसा झालाय तो ट्रान्झॅक्शन व्हिडिओ. चाललं होतं आमच्या की माझा एक ट्रान्झॅक्शन व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की चेकआउट करा. अशा पद्धतीने मग बड्डे वगैरे सेलिब्रेट झाला तेव्हा मी व्हिडिओ बनवला नाही. तर गोंधळ खूप करत होते मुलं, तर बनवायचा राहिला. त्यानंतर मग मुलांची एक्साइटमेंट इकडेच असते. त्याला सगळे गिफ्ट्स ओपन करून बघायचे होते. तर हे एक गिफ्ट त्याने ओपन करायला घेतलं. गिफ्ट ओपन करायला खूपच वेळ लावत होता आणि दीदीचंही ऐकत नव्हता. त्यांची दोघांची त्याच्यात भांडण चालली होती की मी ओपन करू की तू ओपन करू. अशा पद्धतीने बघू शकताय. तर ते भांडता भांडता गिफ्ट ओपन होत आहेत त्यांचे. तर हे पहिलं गिफ्ट ओपन केलं आणि ह्याच्यात वॅफी आहेत. वॅफीची भरणी होती ती. तर अशा पद्धतीने बघू शकता. हे नेक्स्ट गिफ्ट बघा, त्यांची भांडण चालली होती कोण ओपन करणार कोण ओपन करणार. हां, आता हे चाललं होतं नेक्स्ट कोण ओपन करणार. तर अशा पद्धतीने छान छान गिफ्ट्स होते जे की ओपन करून बघत होते. हे आहे पेन्सिल किट. जास्तीत जास्त स्टेशनरी किट्सच होते, कारण की मुलं मोठे झाले की ते शाळेसाठी कामात येतं म्हणून मग तेच गिफ्ट देत असतात. याचं गिफ्ट रॅप खूप छान होतं, ते आवडलं. तर अशा पद्धतीने त्यांचं चाललं होतं. हे आहे डॉम्सचं. पुन्हा एक पेनचं किट होतं, स्केच पेन्स. हां, आता हे नेक्स्ट आहे. तर अशा पद्धतीने एक 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 गिफ्ट ओपन करणं चाललं होतं त्यांचं. आता दीदीने जाऊन सीझर आणली. ती म्हटली की सीझरने पटापट काप, पण आमच्या दादाला काही ऐकायचं नव्हतं. बघू शकता भांडण पण चालूच होती. यांची नेहमीच टॉम अँड जेरीसारखं चालूच असतं. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशा पद्धतीने. आता बघू शकता हे नेक्स्ट गिफ्ट. कितीही वेळ लागला तरी मीच ओपन करणार असं त्याचं चाललेलं होतं. बघू शकता. आता ह्यात पण होते पेन किट. वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स होते त्याच्यात, रायटिंग किट. ते बघत बसला होता. आता सांगत होता ह्याच्यात काय काय आहे काय काय असं. तर अशा पद्धतीने आता नेक्स्ट गिफ्ट. नोटीस केलंच असेल की भांडण चालू आहे दोघांचं. तर मस्त असतं पण बालपण खरंच एन्जॉय केलं पाहिजे. हे याच्यात होते ब्रश पेन्स. आता अजून 2-3 गिफ्ट राहिले होते. ह्याच्यात आय थिंक टी शर्ट होता एक. हा टी शर्ट होता, बघू शकताय. अशा पद्धतीने त्याने ठेवून दिलं साईडला. बघून झालं. आता हे नेक्स्ट रायटिंग पॅड आहे जे की तो ओपन करतोय. आणि मी दीदीला म्हटली हा टी शर्ट ओपन करून दाखव, तर मग तिने तो दाखवला. बघू शकता. छान होतं टी शर्ट पण. रायटिंग पॅडवरची कार्टूनची प्रिंट पण छान होती. आता राहिले होते 2. त्यातलं एक होतं पाकिट, ते ठेवलं त्याने साईडला. आणि नंतर पाकिटात पैसे असणार हे माहीत होतं त्याला. आता हे नेक्स्ट लास्ट गिफ्ट ओपन करत होता. ह्यात बॉक्स बघून वाटते की वॉचच असावी. दीदी बसली हाताची घडी तोंडावर बोट घालून. तर अशा पद्धतीने बघू शकता. ओपन करता करता पाडतही होता. वॉच होतं ते एक. तर अशा पद्धतीने हे छान छान असे गिफ्ट मिळाले होते. तो बघून खूप एक्साईट झालेला होता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जुना ब्लॉग आहे ॲक्च्युली. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फायनली 1K सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि हे काही फोटोज होते. अशा पद्धतीने हा केकही होता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.